मी गाई वस्त्र आणले आणि हे गाईचं वस्त्र असे आहे. हे असं सुद्धा ठेवू शकतो, या आपण असं सुद्धा ठेवू शकतो. सेपरेट आहे, खूप छान आहे. हे बघा, मला तुम्हाला दाखवायचं होतं. हे बघा, असे मोराचे पीस ठेवले ना तर हा देवारा असा दिसतोय, खूप छान वाटतंय. बघा, आता त्याला हे जे कलर करायचे तर मला ते कलर करायचे. मी साब मध्ये पुस्तकून वगैरे ठेवले स्वच्छ, पण वेळच भेटा नाही कारण भरपूर सारी कामं चालल्यात आणि दिवाळी जवळ आली, पदार्थ सुद्धा बनवायचे चाललेत. त्यामुळं बघा, सकाळचीच भरपूर सारे माझी कामं आवरून झालेले आहेत कारण काही ना काही पदार्थ वगैरे बनवायचा म्हणून. आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावेत की आज वसुबारस आहे, तर काय आणले ते. हे बघा, मी गाई वस्त्र आणले आणि हे गाईचं वस्त्र असे आहे. हे असं सुद्धा ठेवू शकतो, या आपण असं सुद्धा ठेवू शकतो. सेपरेट आहे, खूप छान आहे. तर आज वसुबारस आहे तर त्यासाठी मी पूजण्यासाठी आणले. तर चला मग आता छान अशी रांगोळी वगैरे काढते आणि घरातले तर भरपूर सारे कामं आवरून झालेत, पण म्हटलं आज सुद्धा काहीतरी पदार्थ वगैरे बनवेल, शंकरपाळी वगैरे. काल जसे लाडू बनवले तसं आजही शंकरपाळी वगैरे काहीतरी बनवते, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आज काय झालंय काय माहित, लाईट सारखीच जाते येते, काय कळेना. तर चला, हळूहळू एक एक काम मी ओळखते. हे पण बघा, खूप छान वाटतंय ना. तर चला, तुमच्यासोबत भेटूया पुन्हा एकदा. आता बघा, हे अंश झोपलाय म्हणून मला हे कामं करायला भेटतात, कलरचे म्हणजे रांगोळ्यांचे वगैरे. नाहीतर अंश काहीही करून देत नाही. त्याचं कसं असतं की मला पण करायचं, मला पण पाहिजे, मला कलर खेळायचं, मला हे. मग ते कलरचे सगळे खराब सुद्धा कलर करून टाकतो. म्हणून आता काय केलंय, त्याला झोपवलंय मी. आता किती वाजले बघा, 11:30 वाजले आणि अंश झोपलाय. म्हणजे विचार करा, सुट्टी आहे, जेवला मस्तपैकी आणि गेला झोपून. झोप जरा व्हायची थोड्या वेळ, तुला सुद्धा आराम आणि मला सुद्धा आराम, कारण मध्ये मध्ये सारखं त्याचं आहे. आता त्याला सुट्ट्या लागल्यात बघा आजपासून, तर त्याचं सारखं असं मध्ये मध्ये असते. आणि काय आता त्याला सुट्ट्या आहेत तर मग गावाला म्हणूनच जाणार आहे मम्मीकडं. माझ्या बहिणीची सुद्धा मुलं वगैरे येतात म्हणून, कारण त्याला सुद्धा सवय व्हायला पाहिजे ना सगळ्यांची. आणि गावाला सुद्धा कळलं पाहिजे की गावाला मातीत वगैरे खेळायला. इथं काय त्याला नाहीये माती वगैरे खेळायला. खरं तर म्हणूनच मला जायचंय गावाला की त्याच्यासाठी. तर बघा, असं भरपूर सारखी लाईट येते, सारखी जाते, काय त्या लाईटीचं कलर भरपूर कलर आहेत, नाहीये असं झालंय. आता जे आहेत तेच मी आता भरणार आहे. मी ह्यावेळेस काही कलरच नाही आणले कारण हेच कलर संपले नाहीत, नुसते आणून सुद्धा काय करायचं, म्हणून मी जास्तीचे कलरच भरलेले नाहीत त्यावेळेस. ग्रीन कलर टाकते, ग्रीन कलर. आणि हे श्री स्वामी समर्थांचं गाणं लागतं नाही, खूप छान वाटतं घरात असं. हे असं आहे. आता लाईट गेली म्हणून हे गाणं लागतं, ना तर दुसरे गाणं पण लागतं, हे गाणं लागतं. चला, आता मी रांगोळी काढते असे. पण ते छान आहेत ना, मी असे घेतलेले गेल्या वर्षी, पण आता ह्यावेळेस नवीन घेतले ते पण दाखवेल तुम्हाला थोड्या वेळाने. आता चला, रांगोळी काढते, व्हाईट कलरची रांगोळी. हे बघा, मी काही आणलं होतं काल, ते पण म्हणलं तुमच्यासोबत दाखवावं. काही असं गाई वासरूच आणले, छापच उठवून आले. मी असे आणलेत लक्ष्मीपूजनसाठी. ह्या काही पणत्यांमध्ये आज पणत्या लावणार आहेत. हे बघा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या मी अशा आणलेल्या आहेत. त्या 6 आणि त्या अशा 6 वेगळ्या 2 डिझाईन आहेत. ह्याला सुद्धा कलर करणार आहे मी. तर चला, आता मी ठेवून देते कारण अंश उठला ना तर त्या पणत्या राहतील वाटत नाही, तर आता इथं ठेवून देते. मग कप्प्यामध्ये कप्प्यामध्ये ठेवून देते. आणि हे आता छाप उठवणार आहे मी गाई वासरूचं.
हे बघा असं मी तोरण घेतलं होतं. रविवारी बाजार होता, त्या बाजारातून मी आणलं होतं आणि हे साईडचे जे तोरण आहेत हे अक्कलकोटवरून आणले होते. आणि हे बघा वसुबारसचे मी रांगोळी काढले आहेत, जे गाईचे आणि वासरूचे छाप उठवलेले आहेत. इथं बघा आता मी चिवडाच करायला घेणार आहे, तर त्याच्यासाठी मी बघा हे आता मुरमुऱ्यांचंच बनवणार आहे, कारण अंश खाण्यासाठी. कारण हे जे चिवडा आहे ते अंश खात नाही, मग मुरमुऱ्यांचं कसं तो खातो, म्हणून त्याच्यासाठी आता तो खातो तर त्याच्यासाठी तसंच बनवा म्हणून असे मुरमुऱ्याचे 2 पॉकेट आणलेले आहेत. पण मी ह्यातला हा एकच पॉकेट आता यूज करणार आहे, एक नंतर करणार आहे संपल्यानंतर. त्याच्यासाठी बघा आता मी डाळ घेतलेला आहे, खोबरं, काजू, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मनुके घेतलेले आहेत. सोबतच हे जे मसाले आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत. आणि जो आपल्याला हा सुहानाचा मसाला भेटतो, हा मसाला चिवडा मसाला सुद्धा घेतलेला आहे. तर चला आता मी चिवडा बनवायला घेणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल. लाईट तर बघा आज काय लाईटीचं कळाना. म्हणलं त्या अगोदर शेंगदाणे तळून घ्यावेत, त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आणि शेंगदाणे टाकले आणि लालसर असे भाजून घेतले. पण हे मी खूप फास्ट केले, कारण खूप मोठे मोठे व्हिडिओ झाले असते आणि त्यामुळे मग मी फास्ट असा हा व्हिडिओ म्हणजे खूपच फास्ट असा व्हिडिओ केलेला आहे. तर हे बघा लालसर असे शेंगदाणे मी भाजून घेतले आणि मुरमुरे थोडेसे उन्हात वाळायला ठेवले होते, कारण कसं पॅक पुढे असतात आणि जे वेळेस आपण ते ओपन करतो त्याचा थोडासा वास सुद्धा येतो. म्हणून मग मी काय केलं, ते असं पूर्ण साफ केलं आणि त्याच्यानंतर थोडंसं उन्हात ठेवलं आणि तोपर्यंत हे बाकीचे सगळे जिन्नस काढून घेतले आणि मग त्या जे आपण वाळत ठेवलं होतं ते घेतलं. आणि त्याच्यानंतर बघा काजू, डाळ, लसूण वगैरे हे सगळं मी असं छान असं भाजून वगैरे घेतलं. आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण करा. बघा साधी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे. लहानपणी मम्मी करताना तिचं मी पाहायची आणि फक्त एवढंच माहीत होतं की अशा पद्धतीने करतात, पण कधी स्वतःनी कधी केलं नव्हतं. त्या टायमाला त्यांच्यासाठी तर मोबाईलसुद्धा नव्हतं. आता खूप छान असे मोबाईलवरती व्हिडिओसुद्धा येतात, इंस्टाला व्हिडिओ येतात, फेसबुकला व्हिडिओ येतात की चिवडा कसा बनवायचा, चकली कशी बनवायची, शंकरपाळी कशी बनवायची असं. त्यामुळं आता त्या असं कधी झालंच नाही की चुकलं आहे, पण कारण आपण ते पाहून करत असतो त्यामुळे व्यवस्थित होत असतं. पण पहिलं असं नसायचं, वाईच काही चुकलं की आपण लगेच, म्हणजे माझी मम्मीला मी पाहायची लाडू, एकदा तिच्याकडून असं लाडूचा पाक चुकला होता तर तिने लगेच म्हणजे शेजारचे जे असतात त्यांना बोलून आणलं, मग ते असे एकत्र मिळून करायचं. तो जो आनंद असतो ना, तो आता नाही तसा आनंद भेटत, कारण कोण कोणाचं असं एवढं बघायला सुद्धा जात नाही आणि कोण कोणाला एवढं मदतसुद्धा करत नाही. आणि पहिलं तसं नसायचं, एकमेकांच्या करंज्या करू लागायचो, कारण करंज्याचं काम खूप मोठं असायचं आणि ते करणं खूप अवघडसुद्धा असायचं. तर पहिलं आम्ही लहान असायचो तर आम्ही अशा 5-6 मुलीजणी असायचं. आज हिच्या घरी करंज्या करायच्या, उद्या तिच्या इथं, परवा तिच्या इथं, असं सगळ्यांची तर आम्ही करंज्या करायला जायचो. तर ते करंज्या करताना साचा वगैरे तसलं काही नसायचं, तांब्या असायचं. त्या तांब्याला एक रुमाल बांधायचा आणि त्याच्यावरती सुद्धा खूप छान, फक्त तांब्याची जी काठ आहे ती अशी किनारीची पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती अशा कटसुद्धा होतात साईडनं आणि खूप छान फुटतसुद्धा नाहीत. अशा पद्धतीने आम्ही करायचो. तर आता खूप गोष्टी निघालेल्या आहेत, म्हणजे जसे की साचे वगैरे भरपूर तेव्हा पण होते, पण एवढे कोण यूज करत नव्हतं. पण आता त्या साचे, आणि मेन म्हणजे आता एवढी दिवाळीसुद्धा खात नाही. पहिलं भरपूर असं दिवाळीसुद्धा बनवायची आणि पुरायची नाही, एवढी दिवाळी असायची ना. आता थोडीशीच बनवली तरी ते सुद्धा खाल्लं जात नाही. तर हा फरक आहे पहिल्यामध्ये आणि आत्ताच्यामध्ये सुद्धा. आणि हे बघा असं पद्धतीने बघा मी चिवडा बनवला आहे आणि खूप छान झालं आहे. आता मी हा लहानचा का बनवला हा एक प्रश्न पडलाच असेल, पण अंशमुळं बनवला, कारण तो बाकीचे लहानचे वगैरे खात नाही, ह्याचे चांगले खातात मुरमुऱ्याचे म्हणून. त्यानंतर बघा जसं की मी म्हटलं तुम्हाला सकाळी, लक्ष्मी जी आहे ती खराब म्हणजे म्हटलं तर ते हळदी कुंकू लावतो आपण, तर त्याच्यामुळं ती थोडीशी खराब झाली होती. तर म्हटलं तिला व्यवस्थित आपण कलर वगैरे करून घेऊया
कारण हे पण ॲक्रेलिक कलर वगैरेच वापरतात. आणि मग म्हटलं माझ्याकडे आहेत बऱ्यापैकी, मी बऱ्याच गोष्टी अशा घरीच म्हणजे असतात त्यांनीच कलर वगैरे करून हे करत असते. कारण दरवर्षी नवीन आणायची, पहिलीवाली विसर्जन करायचं हे मला नाही पटलं, म्हणून मग मी अशा पद्धतीने कलरच करून घेतले. आणि ज्यावेळेस मी चांदीची वगैरे आणेल त्यावेळेस ह्या अशा काही गोष्टी करायला नाही लागणार, पण आहे तोपर्यंत तर म्हटलं आहे त्याच देवीची पूजा वगैरे करायची. कारण आपण ह्या देवीला, तर मी तर ह्या देवीला मनापासून प्रत्येक रोजची जी पूजा करायची ती मनापासून व्यवस्थित करत असते. तर म्हटलं ही नाही विसर्जन करणार. कारण आईच्या आम्ही त्या दिवशी गेलो होतो त्यावेळेस मला म्हटले पंत्या वगैरे घेताना, तिथं लक्ष्मी पण होती, मला म्हटले घे आपल्याला, पण मला असं नको वाटलं. कारण घ्यायचं काय नाही, पण मग ह्या लक्ष्मीला काय करायचं, मग ती आली की आपण हे विसर्जन करायचं. मग असं नाही ना, एवढा दिवस आपण वर्षभर पुजतो, मग तिचं असं का करायचं, म्हणून मी नाही घेतली. आणि मी बघा ह्या अशा प्रकारे कलर वगैरे करून घेतले. आणि छान थोडासा वेळ जातो, पण आपल्याला सुद्धा म्हणजे तेवढ्याच गोष्टी करायला सुद्धा आणि मनापासून जर केलं तर खरंच खूप छान असं होतं. तसं माझं झालं होतं. आणि हे बघा खूप छान असे कलर वगैरे करून घेतले देवीला, आणि खरं सांगू खूप छान अशी दिसत होती. मला तर खूप आवडली होती. आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण अशा प्रकारे करता की नाही करत ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, तर कलर करून झाली होती माझी देवीची, आणि माझ्याबरोबरच अंशसुद्धा मी कलर करायला घेतले. आणि निम्मी कलर झाले, तुझंच अंशसुद्धा उठला होता. आणि मग काय, त्याला आता सगळे कलर वगैरे दिसले, तर त्याने काय केलं तुम्हाला दाखवते. हे बघा अंशचे जे पंत्या होत्या त्या पंत्यासुद्धा कलर करायला घेतल्या होत्या, तर ह्याने त्या पंत्यांचं काय केलं बघा. त्यामुळे मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की तो झोपलाय, तर बऱ्यापैकी मी आता ही कामं करून घेते. कारण त्याचं असं असते की मलासुद्धा पाहिजे, आणि त्याचं मध्ये असतंच, म्हणून मग मी तो नसताना जास्त करून कलरची, रांगोळ्यांची अशी कामं करते. आता ज्यावेळेस मी शंकरपाळ्या वगैरे करेल त्या टायमिंगला सुद्धा तो तसंच करणार आहे, मला पण पाहिजे. बघा आता मी ड्रेस घातलेला आहे, साडी काही घातलेली नाही, कारण भरपूर सारी कामं आज झाली. आणि अंश घरी असल्यामुळे तर जास्तीची कामं काही होतच नाहीत, म्हणजे त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या आहे, उरकतच नाहीत कामं, तो घरी येत्या. तर चला आता वसुबारस आहे आज, तर मी पूजा वगैरे करते. पूजा झाल्यानंतर तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेलच. चला तर मग. आता इथे बघा 2 सुपाऱ्या जी मी घेतल्या आहेत, एक गणपती आणि एक बाळकृष्ण त्यासाठी. आणि हे अभिषेक करण्यासाठी घेतलेला आहे दूध, नैवेद्यासाठी नारळ म्हणजे खोबरं आणि गुळ घेतलेला आहे, पाणी घेतलेलं आहे अभिषेकसाठी, हे फुलं काही आणलेले आहेत, आणि ही विड्याची पानं सुद्धा. ही आपण आता इथे बघा आता ही देवी, ही गाई वासरूची मांडला आहे, गाई वासरूच्या खाली आपण विड्याची पानं वगैरे मांडणार आहे, किंवा स्वस्तिक जरी काढलं तरी चालतं. पण आता बघूयात, मी स्वस्तिक काढतेय आणि त्याच्यावरती विड्याची पानं ठेवून मी अशी गाई वासरू ठेवणार आहे. आणि हे बघा अशी कलरच्या पंत्या सुद्धा मी आज करून घेतलेल्या आहेत, ज्या की मी मगाशी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि ह्या अशा पद्धतीने आता मग मी ह्याच्यामध्ये पण सुद्धा पंत्या लावणार आहेत, कारण आज पहिला दिवस आहे दिवाळीचा म्हणून. तर चला मी आधी अभिषेक वगैरे करून घेते. ह्या प्लेटमध्ये सुपारी ठेवून, म्हणजे सुपारी जी ठेवणार आहे ही सुपारी गणपतीचं प्रतीक म्हणून किंवा बाळकृष्णाचं प्रतीक म्हणून हे 2 सुपारी असे घेतलेले आहेत. पण आधी गणपतीचं करते आणि त्याच्यानंतर ना बाळकृष्णाचं करते. चला, छान अशा पंत्या लावून घेतल्या आणि कलर केलेला, ते खूपच छान दिसतं ते का नाही, भरपूरच. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल. खूप छान अशी माझी पूजा सुद्धा झाली. गाई आणि वासरू जी वसुबारससाठी पूजली होती तिची सुद्धा खूप छान अशी पूजा करून घेतली. आणि जे बाळकृष्ण आणि गणपती होते त्यांची सुद्धा खूप छान अशी पूजा वगैरे, आरती वगैरे करून घेतली. आणि खरं सांगू खूप छान वाटतंय मला. असं पहिल्यांदाच मी अशी पूजा केली असेल, पण मनाला खरं सांगू खूप छान वाटलं आणि आनंद असं झालं होतं. आणि बाहेर जे आपण रांगोळी काढली होती सकाळी, त्या रांगोळीच्या साईडने सुद्धा मी अशा पंत्या वगैरे ठेवल्या. भरपूर ठिकाणी असे मी पंत्या वगैरे ठेवून आज खूप छान असं पहिलेच दिवस आहे दिवाळीचा, तर तो खूप छान असा दिव्यांमध्ये दिवे लावून सेलिब्रेशन वगैरे केलं. आणि आईन्स्टाईन माझं थोडं चाललं होतं. हे बघा अशा खूप छान अशी आपण जी हे सुद्धा लावली होती, माळ लावली होती.
बलांची, तर ते गॅलरीला वगैरे खिडकीला वगैरे असं सगळीकडे लावून खूप छान असा प्रकाश पडला होता आणि खूप छान अशी माझी आता पूजा वगैरे सगळं झालेले आहेत. तर दिवे वगैरे सगळीकडे भरपूर सारे असे लावून झालेले आहेत आणि आज होते पहिली दिवाळी. तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना आनंदी अशी दिवाळी जाऊ द्या आणि खूप छान असे एन्जॉय करा. फटाकडे जास्त यूज न करता जे आपले प्रदूषण नाही होणार असे फटाकडे वगैरे वाजवा आणि सगळ्यांनी काळजी घ्या. फॅमिली सोबत एन्जॉय करा आणि माझ्यासारखेच असे हळूहळू दिवाळी बनवा, जास्त गडबड करू नका. चला तर फटाके नाही वाजवले ना मग दिवाळी नाही करायची. फटाके नाही वाजवायचे. नाही, फटाके नाही वाजवले ना सगळे बारके. आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि असेच सगळे आनंदी राहा, खुश राहा आणि असेच माझे डेलीचे ब्लॉग बघत राहा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. आईसच्या पप्पा घरी आले आणि त्याच्यानंतर म्हणले चल आपण जाऊया पिंपरीला, कारण आईसच्या आणि माझी शॉपिंग अजून राहिली होती. मला सुद्धा ड्रेस घ्यायचा होता आणि आईसला सुद्धा ड्रेस. तर मग त्यानंतर आम्ही पिंपरीला गेलो आणि येत असतानाचे हे बघा खूप छान असे आकाशकंदील असे लावले होते आणि खूप छानच असे कलरफुल वगैरे खूप छान वाटलं. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.